नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की धनंजयला आता त्याच्या कामात व्हिज्युअल पीपीटी बनवायचं असतं. तर धनंजयची खूपच चिडचिड होत असते. तेव्हा नंदिनी त्याला शांत करते आणि नंदिनी म्हणते की हे बघा बाबा, काळजी करू नका, माझा एक चांगला मित्र आहे, तो खूपच छान व्हिज्युअल पीपीटी बनवतो. मी तुमचा प्रोजेक्ट त्याला देते, तो अतिशय सुंदर पीपीटी बनवून तुम्हाला देईल. तर धनंजय म्हणतो की तुझा कोणता मित्र आहे, तो बनवून देईल. खरं तर नंदिनी सगळं जीवाबद्दल बोलत असते आणि ती सगळ्या फाईल्स घेऊन आता देशमुखांच्या घरी येते. तिला कळतं की आता काव्याची एक्झाम आहे, त्यामुळे ती काव्यालाही आता परीक्षेच्या शुभेच्छा देऊ लागते. पण मात्र नंदिनीला तिथे बघून आता जीवाला काही फारसा आनंद झालेला नसतो. यावरून नंदिनी प्रेमाने जीवाकडे पाहत असते, पण मात्र तो रागातच तिथून निघून जातो. नंदिनी जीवाला हाक देते, म्हणते की अहो, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर इकडे जीवा आता पार्थला म्हणतो की दादा सांग, मी बिझी आहे, आणि असं म्हणत तो तिथून निघून जातो. पार्थ म्हणतो की अरे जीवा, असं काय करतोस, नंदिनी तुला भेटायला आली आहे. जीवा काही न बोलता तिथून निघून जातो. तर नंदिनी आता रडू लागते. तेव्हा काव्या म्हणते की ताई, आपण देशमुखांच्या सुना आहोत, तर देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कोणालाच माहिती नाहीये. अगोदर जीवाने तुला मनवलं ना, आता तुझी टर्न आहे, आणि हा फक्त बाहेरचा राग आहे. जीवा आतूनच खूप प्रेम करतो तुझ्यावर, असं काही काव्या नंदिनीला म्हणत असते. असं काही आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.